थंडीमध्ये आवर्जून केले जाणारे डिंकाचे लाडू आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि एकदा बनवले तर 2 ते 3 महिने आरामात टिकतात। त्याच्यासाठी काय करायचं, इथे मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे, 1 वाटी खोबरा घेतलेला आहे, थोडंसं तूप घालून आपण हे छान खरपूस असे भाजून घेणार आहोत। त्याच्यानंतर तूप न घालता तीळ आणि खसखस सुद्धा भाजून घेणार आहोत। तीळ आणि खसखस पटकन भाजली जाते। आता हे सुद्धा आपण काढून घेऊ। त्याच्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे आहे। इथे मी काजू बदाम आणि अक्रोड घेतलेली आहे। इथे आपण हे सुद्धा तूप घालून छान भाजून घेणार आहोत। त्याच्यानंतर 1 वाटी इतका बेदाणे घेतलेली आहे, हे सुद्धा छान परतून घेतले। त्याच्यानंतर काही सीड्स घेतलेली आहे, हे सुद्धा आपण थोडंसं तूप घालून चांगली खरपूस भाजून घ्यायची। आता हे भाजून झाल्यानंतर आपण डिंक तळून घेणार आहोत। त्याच्यासाठी भरपूर असं तूप घालायचं। तूप चांगलं गरम झालं की डिंक घालून घ्यायचा। बघा मस्त असा डिंक फुललेला आहे। त्याच्यानंतर परत कढईत तूप घालायचं आणि 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ थोडं तूप घालून भाजून घ्यायचं। हवं तर तुम्ही मूग डाळीचं किंवा उडीद डाळीचं पीठ देखील या ठिकाणी वापरू शकता। आता गव्हाचं पीठ चांगलं भाजल्यानंतर खारीक पावडर सुद्धा आपण याच्यातच भाजून घेऊया। आपण तळून घेतलेली सगळी ड्रायफ्रूट मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। डिंक सुद्धा मिक्सरला छान असा बारीक करून घेतला। त्याच्यानंतर खारीक आणि भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ घालून हे सगळं मिक्स करून घेऊ। आवडीनुसार इलायची पावडर सुद्धा घालून घ्यायची। 1 वाटीपेक्षा कमी गूळ घेतलेला आहे। थोडंसं पाणी घालायचं आणि बघा हलकेसे बबल्स येईपर्यंत आपल्याला पाक शिजवून घ्यायचा। त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असा लाडू तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही छान असे आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहे। एकदा बनवले ना तर 2 ते 3 महिने आरामात टिकतात।